रक्तदानातून जीवनदान धावडा येथे समाजसेवेचा प्रेरणादायी आदर्श उपक्रम। भोकरदन तालुक्यातील धावडा येथे जालना जिल्हा सेवा संघ समितीच्या वतीने जगद्गुरू श्रीमंत रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी दक्षिणपीठ यांच्या जीवनदान महाकुंभ 2026 या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत आयोजित रक्तदान शिबिर अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडले। या शिबिरास धावडा तसेच परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत समाजसेवेचा जिवंत आदर्श उभा केला। या रक्तदान शिबिरात महिलांचा सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला। तब्बल 88 महिला व 173 पुरुष रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी सिद्ध केली। या शिबिरातून एकूण 261 रक्तपिशव्या यशस्वीरित्या संकलित करण्यात आल्या असून त्या विविध रुग्णालयातील गरजू रुग्णांच्या उपचारासाठी उपयोगात येणार आहेत। या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सर्व समाज घटकांचा उत्स्फूर्त सहभाग। विविध जाती धर्मातील नागरिकांनी एकत्र येत रक्तदान केल्यामुळे सामाजिक एकोपा व बंधुभावाचे सुंदर दर्शन घडले। विशेषतः मुस्लिम समाजातील युवक व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत रक्ताला धर्म नसतो हा मानवतेचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून समाजासमोर मांडला। या कार्यक्रमाला जालना जिल्हा निरीक्षक शिवाजी जायकर, जालना जिल्हा अध्यक्ष नवनाथ पवार, जालना जिल्हा कर्नल सुदाम पोटे, जालना जिल्हा सचिव अमोल निंबाळकर, महिला कर्नल संगीताताई तांगडे यांच्यासह गजानन शेजूळ, आकाश भडगे, आकाश बोराडे, गजानन गवडी, गणेश गावंडे, केशव तेलंगे, संजय वाढाव आदी मान्यवर उपस्थित होते। मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिक वाढली। यावेळी उपस्थित मान्यवरांनी रक्तदानाचे महत्त्व विशद करताना सांगितले की रक्तदान हेच खरे जीवनदान असून अपघातग्रस्त, गंभीर आजारांनी ग्रस्त तसेच आपत्कालीन परिस्थितीतील रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी रक्तदान अत्यंत आवश्यक आहे। तरुणांनी व महिलांनी पुढाकार घेत अशा समाजोपयोगी उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले। जगद्गुरू श्रीमंत नरेंद्राचार्यजी महाराजांच्या मानव कल्याणकारी विचारातून प्रेरणा घेऊन जालना जिल्हा सेवा संघ समितीने हा उपक्रम राबविल्याचे आयोजकांनी सांगितले। समाजात सेवाभाव, सामाजिक बांधिलकी व मानवी एकात्मता वृद्धिंगत करण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले। या रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी जालना जिल्हा सेवा संघ समितीचे सर्व पदाधिकारी, स्वयंसेवक, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका तसेच धावडा परिसरातील ग्रामस्थांनी परिश्रमपूर्वक सहकार्य केले। या उपक्रमामुळे धावडा परिसरात समाजसेवेबाबत सकारात्मक संदेश पोहोचला असून भविष्यातही अशाच उपक्रमांची परंपरा कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आलाय। आपतक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण, जालना। आनंद श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्य प्रेरणेने या संपूर्ण भारतभरामध्ये जीवनदान महायज्ञ 2026 या माध्यमातून संपूर्ण भारतभरामध्ये रक्तदानाचे कॅम्प या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे। या अनुषंगाने जगद्गुरू रामानंद संप्रदाय जालना जिल्हा सेवा समितीच्या वतीनेही विविध जालना तालुक्यातील विविध ठिकाणी या ठिकाणी कॅम्प आयोजित करण्यात आलेले आहे। त्या अनुषंगाने आज धावडा या ठिकाणी आपला रक्तदानाचा कॅम्प हा संपन्न होत आहे। या रक्तदानाच्या माध्यमातून जगद्गुरुश्रींनी सर्वांना एक संदेश दिलेला आहे की आपला देह या जगाच्या कारणी लागला पाहिजे, समाजोपयोगी कार्य या आपल्या हातून झाले पाहिजे। त्या अनुषंगाने या ठिकाणी रक्तदानाचं कार्य जगद्गुरुश्रींनी आम्हा सर्वांना या ठिकाणी करण्याचे सांगितलेले आहे। तर त्या अनुषंगाने या ठिकाणी रक्तदानाच्या माध्यमातून सिकल सेल्स, थॅलेसेमिया, त्यानंतर किडनी फेल्युअर, त्यानंतर डायलिसिस, कर्करोगग्रस्त अशा रुग्णांना या रक्तदानाच्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी फायदा होणार आहे। आणि आपण रक्तदान केल्यानं आपल्या रक्तदानाच्या माध्यमातून आपल्याला सुद्धा शरीरामध्ये 48 तासामध्ये ते रक्त पुरवत त्या ठिकाणी भरून येते आणि या रक्तदानाच्या माध्यमातून या ठिकाणी अनेकांचे प्राण वाचवण्यात आपल्याला या ठिकाणी यश येतो। रामानंद संप्रदायाच्या माध्यमातून दिनांक 4 जानेवारी ते 18 जानेवारीच्या दरम्यान हे जे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे, या अनुषंगाने 4 जानेवारी ते 19 जानेवारीपर्यंत संपूर्ण भारतभरामध्ये 76,000हूनही रक्तकुंपिका या राज्य रक्त संक्रमण परिषद SBT यांना सुरपूत करण्यात आलेले आहे। या माध्यमातून आपल्या जालना जिल्ह्याच्या माध्यमातूनही अनेक कॅम्प आपण आयोजित केले। या कॅम्पच्या माध्यमातून आजपर्यंत 1,500हूनही जास्त रक्तकुंपिका आपण या राज्य रक्त संक्रमण परिषद SBTC यांना या ठिकाणी दिलेल्या आहे। या SBTCच्या माध्यमातून या ठिकाणी ज्या समाजामधील गोरगरीब लोक आहे, शस्त्रक्रियाग्रस्त लोक आहे, अशा लोकांना या ठिकाणी हे रक्तकुंपिका देण्यात येत असतात। या माध्यमातून अशा प्रकारे सामाजिक उपक्रम आपल्या या रामानंद संप्रदायाच्या माध्यमातून होत असतो। अशाच पद्धतीनं जगद्गुरू
जगद्गुरू रामानंदाचार्यजींच्या वतीनं अनेक सामाजिक उपक्रम या समाजासाठी राबवले जातात. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा उपक्रम म्हणजे मरणोत्तर देहदान. या मरणोत्तराच्या देहदानाच्या माध्यमातून जगद्गुरू श्रींनी आम्हा भक्तगणांना या ठिकाणी संकल्प केला, सांगितले की या माध्यमातून तुम्ही आपला देह या जगाच्या कल्याणासाठी द्यावा. तर त्या माध्यमातून आतापर्यंत रामानंद संप्रदायाच्या वतीनं 170 मरणोत्तर देहदान हे शासकीय रुग्णालयाला सुपूर्द करण्यात आले, जेणेकरून त्या माध्यमातून त्या ठिकाणी शिकणारे नवनिर्वाचित डॉक्टर ते त्या ठिकाणी त्या बॉडीच्या माध्यमातून शिकतील आणि एक शिक्षित पिढी या ठिकाणी समाजाला त्या माध्यमातून घडेल. अशा पद्धतीनं अनेक सामाजिक उपक्रम या संस्थांच्या माध्यमातून राबवले जातात. या माध्यमातून नेत्रदानसुद्धा अनेक या ठिकाणी झालेले आहे. नेत्रदानाच्या माध्यमातून 107 नेत्रदान आतापर्यंत संप्रदायाच्या माध्यमातून संपन्न झालेले आहे. त्याच नंतर सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या जगद्गुरू श्रींच्या नानीधाम ॲम्ब्युलन्स या विविध राष्ट्रीय महामार्गावरती 53 ॲम्ब्युलन्स या विनामूल्य 24 तास कार्यरत आहेत. त्या ठिकाणी जे अपघातग्रस्त व्यक्ती, एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला तर त्या ठिकाणी त्या ॲम्ब्युलन्स विनामूल्य त्या ठिकाणी पोहोचतात आणि लवकरात लवकर त्याला उचलतात आणि त्या ठिकाणाहून त्या ॲम्ब्युलन्समध्ये त्याला शरीक करून नजीकच्या दवाखान्यापर्यंत त्याला सुरपूत करतात, जेणेकरून त्या माध्यमातून त्याचा जीव वाचतो. अशा पद्धतीने एकूण 27,000हूनही जास्त जीवदान वाचवण्यात या ॲम्ब्युलन्सला या ठिकाणी यश आलेले आहे. अशा पद्धतीनं जगद्गुरू श्रींच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवले जातात. त्यामध्ये श्री क्षेत्र नानीधाम या ठिकाणी या समाजातील गोरगरीब मुलं आहे, त्या गोरगरिबांच्या मुलांना LKG पासून तर ग्रॅज्युएशनपर्यंतचं CBSE पॅटर्नचं शिक्षण हे विनामूल्य त्या ठिकाणी दिलं जातं. त्या संपूर्ण त्या शिक्षणाचा खर्च संस्थांच्या माध्यमातून त्या ठिकाणी केला जातो. त्यानंतर समर्थ सद्गुरू काडसिद्धेश्वर महाराजांच्या माध्यमातून त्या ठिकाणी दवाखाना आपण सुरू केलेला आहे रामानंद संप्रदायाच्या वतीनं. या दवाखान्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी येणारे गोरगरीब गरजू लोकांना त्या ठिकाणी विनामूल्य उपचार त्यांच्यावरती केला जातो. अशा पद्धतीनं अनेक सामाजिक उपक्रम या संप्रदायाच्या वतीने राबवले जातात. तर आज या आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी भोकरदन तालुक्यातील सर्व भक्त, शिष्य, साधक, हितचिंतक यांना विनंती करू इच्छितो की आज धावड्यामध्ये या ठिकाणी ब्लड कॅम्प आयोजित होत आहे. धावड्यामध्ये आपण या ठिकाणी येऊन रक्तदान करावं. त्यानंतर रेणुकाई पिंपळगावला या ठिकाणी आपला ब्लड कॅम्प आयोजित केलेला आहे. रेणुकाई पिंपळगावला आपण 17 तारखेला ब्लड कॅम्पच्या त्या ठिकाणी येऊन रक्तदान करावं. त्यानंतर हसनाबादमध्ये सुद्धा आपण दिनांक 13 तारखेला ब्लड कॅम्प आयोजित केलेला आहे. तर या ठिकाणी आपण येऊन आपलं या ठिकाणी रक्तदान करावं. अशा पद्धतीनं आपण सर्वांनी या रक्तदानामध्ये सहभागी होऊया आणि जगद्गुरू श्रींनी सांगितल्याप्रमाणे जे काही आपण ध्येय ठरवलेलं आहे ते ध्येय आपण नक्की या माध्यमातून पूर्ण करू. जय सिया.